नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष मी स्वागत करतो आहे। आज एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलो आहे। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटबाबत तुम्हाला मी माहिती देणार आहे। स्क्रीनवरील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकताय, तुम्ही जर पोलीस व्हेरिफिकेशन जेव्हा अप्लाय करताय पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन डाउनलोड करण्याचा प्रयत्न करताय तर ते होत नाही, तर असा एक एरर येतो आहे, ॲप्लिकेशन आय डी नॉट फाउंड। ॲप्लिकेशन आय डी आपण जेव्हा पोर्टलवर टाकतो तर तेव्हा आपल्याला काय येतं एरर, ॲप्लिकेशन आय डी नॉट फाउंड। तुम्ही पाहू शकताय। तर तुम्हाला एक चांगली सेटिंग सांगतो, या सेटिंगमुळे जर तुम्ही ती सेटिंग आपल्या फोनची ऑन केली तर तुमचा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट नक्कीच डाउनलोड होईल। चला तर मग ती सेटिंग कोणती आहे ती पाहून घेऊया। पाहू शकता तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर पाहू शकता हा क्रोम ब्राउझर आहे। क्रोम ब्राउझर मी ओपन केलेलं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता राईट साईडला वरच्या दिशेने 3 डॉट आहेत, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकताय खाली सेटिंग दिसते, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर सेटिंगमधील पूर्ण ऑप्शन्स तुम्हाला समोर येतील, तर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर साईट सेटिंग तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करायचं आहे, खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे एक ऑप्शन आहे पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स, हा पाहू शकता तुम्ही। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय हे जर बंद असेल तर ते ऑन करायचं आहे। ही नोटिफिकेशन तुम्हाला ऑन करायची, पॉपअप्स अँड रिडायरेक्टची अलाउडची तुम्हाला परमिशन द्यायची। ही तुम्ही जेव्हा ऑन कराल त्याच्यानंतर तुम्हाला मागे यायचं आहे तुमच्या पेजवर आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रिंट सर्टिफिकेट डाउनलोड इथे ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे। इथे ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड नक्कीच होईल। एकदा ट्राय करा आणि सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर या व्हिडिओला कमेंट नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।